इयत्ता 5वी विषय गणित. गणित विषयामध्ये आपण संख्याज्ञान या पाठाचे स्पष्टीकरण आणि त्या पाठातील सर्व उदाहरण संग्रह या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संख्याज्ञान. दशमान संख्यालेखन पद्धतीत 0 ते 9 हे 10 अंक वापरून संख्या कशा लिहायच्या व वाचायच्या हे आपण पाहिले आहे. त्याची उजळणी म्हणून आपण उदाहरण संग्रह 2 सोडवूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 या अंकाचा वापर करून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या लिहा व वाचा. उत्तर 2 अंकी संख्या 10, 20, 32, 44, 56, 69, 71, 85, 93 आणि 99 या 2 अंकी 10 संख्या आहेत. त्यानंतर 3 अंकी संख्या आपण लिहूया. 102, 205, 310, 427, 579, 678, 719, 875, 971 आणि 999 या 3 अंकी संख्या आहेत. त्यानंतर 4 अंकी 10 संख्या आपण लिहूया. 1000, 2001, 3045, 4509, 5718, 6365, 7218, 8544, 9854 आणि 9999 या 4 अंकी 10 संख्या आहेत. त्यानंतर आपण 5 अंकी 10 संख्या लिहूया. 11009, 23526, 34546, 46751, 58869, 63365, 75907, 78122, 89203 आणि 99901 या 5 अंकी 10 संख्या आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे. देवनागरी संख्याचिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा. या ठिकाणी आपल्याला काही संख्या देवनागरी संख्याचिन्ह दिलेले आहेत, काही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह दिलेले आहेत आणि त्याचं अक्षरी लेखन दिलेलं आहे. पहिली संख्या आहे 2359. या ठिकाणी तिचे आंतरराष्ट्रीय लेखन आणि अक्षरी लेखन या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर दुसरी संख्या आहे 32756. या ठिकाणी तिचे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लेखन कसे होईल? 32756 आणि तिचे अक्षरी लेखन 32756. त्यानंतर तिसरी संख्या 67859. तिचे अक्षरी लेखन 67859 असे होईल. त्यानंतर चौथी संख्या आपल्याला देवनागरी संख्या चिन्हात दिलेली आहे 1034. तिचे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लेखन कसे होईल? 1034 आणि अक्षरी लेखन
1034. पाचवी संख्या फक्त आपल्याला अक्षरामध्ये दिलेली आहे 27,895. या ठिकाणी देवनागरी संख्या चिन्हात ती कशी लिहाल? 27,895 बरोबर. आणि तिचे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लेखन कसे होईल? 27,895 बरोबर. प्रश्न तिसरा, प्लास्टिकचा वापर टाळा. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची तालुका आणि हे संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा. या ठिकाणी आपल्याला ती संख्या अंकामध्ये दिलेली आहे. कोपरगाव 12,740. तिचे अक्षरी लेखन कसे होईल? 12,740. त्यानंतर शेवगाव 28,095. याचं अक्षरी लेखन कसं होईल? 28,095 बरोबर. त्यानंतर कर्जत 31,608. त्याचं अक्षरी लेखन कसं होईल? 31,608. संगमनेर 10,972. त्याचं अक्षरी लेखन 10,972 बरोबर. त्यानंतर उदाहरण संग्रह 2 मधील चौथा प्रश्न आहे. एकूण किती रुपये होतील ते लिहा. 1,000 रुपयाच्या 20 नोटा, 100 रुपयाच्या 5 नोटा आणि 10 रुपयाच्या 14 नोटा. तर एकूण किती रुपये होतील? उत्तर 1,000 रुपयांच्या 20 नोटा म्हणजेच 1,000 गुणिले 20 बरोबर 20,000. 100 रुपयाच्या 5 नोटा म्हणजेच 100 गुणिले 5 बरोबर 500 रुपये. 10 रुपयाच्या 14 नोटा म्हणजेच 10 गुणिले 14 बरोबर 140 रुपये. आणि एकूण रक्कम 20,000 अधिक 500 अधिक 140 बरोबर 20,640 इतकी होईल. दोन 1,000 रुपयाच्या 15 नोटा, 100 रुपयाच्या 12 नोटा, 10 रुपयांच्या 8 नोटा व 1 रुपयाची 5 नाणी. तर एकूण किती रुपये होतील? उत्तर 1,000 रुपयाच्या 15 नोटा म्हणजे 1,000 गुणिले 15 बरोबर 15,000 रुपये. 100 रुपयाच्या 12 नोटा म्हणजेच 100 गुणिले 12 बरोबर 1,200 रुपये. 10 रुपयांच्या 8 नोटा म्हणजे 10 गुणिले 8 बरोबर 80 रुपये. 1 रुपयाची 5 नाणी म्हणजे 1 गुणिले 5 बरोबर 5 रुपये. म्हणून एकूण रक्कम बरोबर 15,000 अधिक 1,200 अधिक 80 अधिक 5 रुपये बरोबर 16,285 रुपये इतकी एकूण रक्कम होईल. प्रश्न 5वा. 4, 5, 0, 3 आणि 7 हे अंक एक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा. उत्तर सर्वात मोठी 5 अंकी संख्या 75,430. सर्वात मोठी संख्या लिहिण्यासाठी दिलेले अंक नेहमी उतरत्या क्रमाने लिहावेत. सर्वात लहान 5 अंकी संख्या 30,457. सर्वात लहान संख्या लिहिण्यासाठी दिलेले अंक हे चढत्या क्रमाने लिहावेत. दिलेल्या अंकामध्ये जर 0 आले तर ते काय करायचे? डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहायचे.
प्रश्न 6 आहे, गाव व त्या गावाची लोकसंख्या दिलेली आहे. या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तळा 40,742, मोरेगाव 87,012, आष्टी 76,201, गगनबावडा 35,777, भामरागड 35,950, वाशी 92,173, बोदवड 91,256, वेल्हे 54,497, मोरवाडा 85,890. या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे आपण द्यायची आहेत. प्रश्न पहिला आहे, सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते? त्याची लोकसंख्या किती? उत्तर दिलेल्या माहितीमध्ये बघा, वाशी या गावाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे, म्हणजे 92,173 इतकी आहे. प्रश्न दुसरा, मोरवाडा व मोरेगाव या 2 गावांपैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे? दिलेल्या माहितीमध्ये बघा, उत्तर मोरेगावची लोकसंख्या मोरवाड्यापेक्षा जास्त आहे. तिसरा, सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते आणि त्याची लोकसंख्या किती? दिलेल्या माहितीमध्ये बघा, सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव म्हणजे गगनबावडा या गावाची लोकसंख्या सर्वात कमी आहे आणि ती 35,777 इतकी आहे. यानंतर आपण 6 अंकी संख्यांची ओळख पाहूया. शिक्षक, एखाद्या 4चाकी गाडीची किंमत किती असेल? अजय, अंदाजे 6-7 लाख रुपये. शिक्षक, तुला लाख म्हणजे नक्की किती माहीत आहे का? अजय, लाख रुपये म्हणजे खूप जास्त असतात ना, 10,000पेक्षाही जास्त ना? शिक्षक, होय, तेच आपण शिकूया. 999 अधिक 1 म्हणजे किती होतात? अजय, 1,000. शिक्षक, आता 99,000 कसे लिहायचे तुला माहीत आहे. त्यात आणखी 1,000 मिळवले की 100,000 होतात, त्यालाच 1 लाख म्हणतात. विजय, 9,999 अधिक 1 ही बेरीज करून 10,000 मिळतात. त्यासाठी आपण दशहजाराचे स्थान तयार केले होते. तसे लाखासाठी सुद्धा करता येईल का? शिक्षक, हो, तर 99,999 अधिक 1 ही बेरीज करून पहा. येथे हातचे मिळवत दशहजाराच्या डावीकडे लाख म्हणजेच लक्ष याचे स्थान तयार केले आणि शेवटचा हातचा 1 लक्ष या नवीन स्थानावर लिहिला. बेरीज करून आलेली संख्या 1 लक्ष किंवा 1 लाख अशी ती वाचतात. विजय, किशा काकांना एक जुनी मोटार 2.5 लाख रुपयांना मिळाली. अजय, 2.5 म्हणजे 2 आणि अर्धा हे माहीत आहे, पण 2.5 लाख म्हणजे किती? शिक्षक, 1 लाख म्हणजे 100,000, तर अर्धा लाख म्हणजे 50,000, कारण 100च्या निम्मे 50. विजय, 2.5 लाख म्हणजे 2 लाख आणि 50,000. शिक्षक, आता ही संख्या अंकात लिही बरं. विजय, 2,50,000. शिक्षक, 100,000 म्हणजे 1 लाख हे आपण पाहिले. 100 रुपयांच्या 1000 नोटा असतील तर किती रुपये होतील? विजय, 100 रुपयाच्या 1000 नोटा एकत्र करून 1 लाख रुपये होतील. यानंतर आपण 6 अंकी संख्यांचे वाचन कसे करायचे ते पाहूया. 1. 2,35,705. दुसरी संख्या बघा, 8,03,63. तिसरी 3,00,00
किंवा 3,07,899. चौथी बघा 9,49,000 आणि पाचवी 5,30,735. आता याचं अंकात लेखन कसं करायचं बघा. 8,09,043 या संख्येत लक्ष या स्थानी 8, हजाराच्या स्थानी 9, दशक स्थानी 4 व एकक स्थानी 3 आहेत. दशहजार व शतक स्थानी काहीच नाही, म्हणून या स्थानावर 0 लिहायचे. म्हणून 8,09,043 ही संख्या 8,09,043 अशी लिहितात. संख्या अंकात लिहिताना प्रथम सर्वात मोठ्या स्थानावरील अंक लिहावा. त्यापेक्षा लहान अशा प्रत्येक स्थानावर 1 ते 9 पैकी योग्य तो अंक लिहावा. एखाद्या स्थानावर अंक नसेल तर त्या स्थानावर 0 हा अंक लिहावा. जसे 8,09,043 ही जर संख्या आपण 89,043 अशी लिहिल्यास ती 89,043 इतकीच होते व ते चूक आहे. तर 8,09,043 ही संख्या 8,09,043 अशी लिहितात. येथे दशहजार या स्थानावर 0 लिहावे लागले. 2. 4,20,500 या संख्येत हजार स्थानी, दशक स्थानी व एकक स्थानी 0 लिहावा लागेल. म्हणून 4,20,500 ही संख्या 4,20,500 अशी लिहावी लागेल. यानंतर आपण उदाहरण संग्रह 3 पाहूया. प्रश्न पहिला, संख्या वाचा व अक्षरात लिहा. संख्या वाचन व अक्षरात लेखन. पहिली संख्या बघा 7,65,234. दुसरी संख्या बघा 4,73,225. तिसरी संख्या बघा 3,27,001. चौथी संख्या बघा 8,75,375. पाचवी बघा 1,50,437. त्यानंतर सहावी संख्या बघा 2,03,174. सातवी संख्या बघा 6,47,851. आठवी संख्या बघा 9,09,999. त्यानंतर नववी बघा 5,75,010. त्यानंतर दहावी संख्या बघा 4,03,005. अशा पद्धतीने आपण अक्षरामध्ये लेखन करायचं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, संख्या वाचा आणि अंकात लिहा. या ठिकाणी आपल्याला अक्षरी संख्या दिलेल्या आहेत, त्या अंकात लिहायच्या आहेत. संख्या अक्षरात आणि अंकात. पहिली संख्या बघा 1,35,855. दुसरी संख्या बघा 7,27,000. तिसरी बघा 4,25,300. 4 9,09,099. पाचवी संख्या बघा 7,49,362. आणि सहावी संख्या बघा 8,00,000.
प्रश्न तिसरा, 0 ते 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी 5 संख्या तयार करा. उत्तर, पहिली संख्या बघा, 6,25,749. 2 8,76,543. 3 9,08,765. 4 1,23,457. 5 5,97,863. त्यानंतर आपण 7 अंकी संख्या, त्यांची ओळख, लेखन आणि वाचन पाहूया. शिक्षक, आता आपण 7 अंकी संख्यांची ओळख करून घेऊ. समजा एका सहकारी बँकेकडून प्रत्येकी 1,00,000 रुपये प्रमाणे 10 शेतकऱ्यांनी कर्ज घेतले, तर सहकारी बँकेने त्यांना एकूण किती रुपये कर्ज दिले? अजित, 1,00,000ची 10 पट करावी लागेल, म्हणजेच 1,00,000 या संख्येला 10ने गुणावे लागेल. 10ने गुणणे म्हणजे ज्या संख्येला गुणायचं आहे त्या संख्येच्या पुढे 0 लिहायचे, हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे 1,00,000 गुणले 10 बरोबर 10,00,000. शिक्षक, ही 7 अंकी संख्या झाली. तिचे वाचन 10 लक्ष किंवा 10 लाख असे करतात. त्यासाठी आणखी एक स्थान लक्षाच्या डावीकडे तयार होते. त्याचे नाव दशलक्ष. यावरून 1 दशलक्ष बरोबर 10 लक्ष म्हणजेच 10 लाख. आणि संख्या वाचताना जसे दशहजार व हजार यांचे वाचन एकत्र करतात, तसेच दशलक्ष आणि लक्ष एकत्र वाचतात. 18,35,614 वाचन 18,35,614 असे करतात. काही 7 अंकी संख्येचे लेखन अंकात व अक्षरात पुढे दिलेले आहे ते अभ्यासा. 1 31,25,745. 2 91,00,006. 3 63,988. 4 88,400. 5 72,95,000 आणि 6 70,02,300. यानंतर आपण उदाहरण संग्रह 4 पाहूया. पहिला प्रश्न आहे, खालील संख्या वाचा व अक्षरात लिहा. 1 25,79,899. 2 30,70,506. 3 45,71,504. 4 21,09,900. 5 43,07,854. 6 50,00,000. 7 60,10,000. 8 70,00,100. 9 80,01,000. 10 90,10,000. 11 91,00,000 आणि 12 99,99,999. अशा पद्धतीने संख्या आपण अक्षरामध्ये लिहायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा, काही जिल्ह्यातील महिला सहकारी पतपेढ्यातील ठेवी खाली दिलेल्या आहेत, त्या संख्या आपल्याला वाचायच्या आहेत. जिल्हा, ठेवी आणि वाचन. पुणे रुपये 94,29,408. नाशिक रुपये 61,07,187. नागपूर रुपये 46,53,570. अहमदनगर
रुपये 45,43,159. औरंगाबाद रुपये 37,01,282. यवतमाळ रुपये 27,72,348 आणि सिंधुदुर्ग रुपये 58,49,651. यानंतर आपण संख्येचे विस्तारित रूप आणि अंकांची स्थानिक किंमत हा भाग पाहूया. ताई 27,65,043 या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत पहा. अंक, स्थान आणि अंकाची स्थानिक किंमत. 2 हा दशलक्ष स्थानी आहे म्हणून त्याची किंमत 20 लक्ष एवढी होईल. 7 हा लक्ष स्थानी आहे, त्याची किंमत 7 लक्ष. 6 हा दशहजार स्थानी आहे म्हणून त्याची किंमत 60,000. 5 हा अंक हजार स्थानी आहे म्हणून त्याची किंमत 5,000. 0 हा शतक स्थानी आहे, त्याची किंमत 0. 4 हा अंक दशक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत 40. 3 हा अंक एकक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत 3. हमीद. अंकांची स्थानिक किमती बेरजेच्या रूपात लिहिल्या की संख्येचे विस्तारित रूप मिळते. म्हणजे 27,65,043 या संख्येचे विस्तारित रूप पुढील प्रमाणे असेल. 20 लक्ष अधिक 7 लक्ष अधिक 60,000 अधिक 5,000 अधिक 0 अधिक 40 अधिक 3 म्हणजेच 27,65,043. ताई आता 95,04,506 चे विस्तारित रूप काय येईल सांग बरं. सोनी 90 लाख अधिक 5 लाख अधिक 0 अधिक 4,000 अधिक 500 अधिक 0 अधिक 6 असे विस्तारित रूप येईल. ताई शाबास. हेच विस्तारित रूप 90 लाख अधिक 5 लाख अधिक 4,000 अधिक 500 अधिक 6 असेही लिहिता येईल. हे पहा, मी आता विस्तारित रूप देते त्यावरून संख्या लिहा. 4 लाख अधिक 90,000 अधिक 200. अशा येथे संख्येच्या लक्षस्थानी 4, दशहजार स्थानी 9, हजार स्थानी काही नाही म्हणून 0, शतक स्थानी 2 आणि दशक व एकक स्थानी काही नाही म्हणून 0 लिहू. तर ती संख्या कशी होईल. 4,90,200. ताई 59,30,478 या संख्येत अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत सांगा. सोनी येथे अधोरेखित अंक 5 आहे. हा अंक दशलक्ष स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 5 दशलक्ष म्हणजेच 50 लक्ष किंवा लाख एवढी होईल. यानंतर आपण उदाहरण संग्रह 5 पाहूया. प्रश्न पहिला. खालील संख्यातील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा. पहिली संख्या आहे 78,95,210. या ठिकाणी 7 हा अधोरेखित केलेला अंक आहे. याची किंमत स्थानिक किंमत काय होईल. 7 ची स्थानिक किंमत 70 लक्ष. 2 14,95,210. या ठिकाणी अधोरेखित केलेला अंक कोणता आहे. 4. 4 ची स्थानिक किंमत
4 लाख किंवा 4 लक्ष एवढी होईल. 3 नंबरची संख्या बघा, 3,52,749. या ठिकाणी 5 हा अंक अधोरेखित केलेला आहे. 5 ची स्थानिक किंमत 50,000. 4 नंबरची संख्या बघा, 50,000. या ठिकाणी एकक स्थानचा 0 हा अधोरेखित केलेला आहे. अधोरेखित केलेल्या 0ची स्थानिक किंमत 0 येईल. पाचवी संख्या बघा, 89,99,988. या ठिकाणी 9 हा अंक अधोरेखित केलेला आहे. अधोरेखित केलेल्या 9ची स्थानिक किंमत 90,000 इतकी आहे. प्रश्न दुसरा, खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. संख्या आणि त्याचे विस्तारित रूप. पहिली संख्या बघा, 56,43,215. 50 लक्ष अधिक 6 लक्ष अधिक 40,000 अधिक 3,000 अधिक 200 अधिक 10 अधिक 5 असे विस्तारित रूप या संख्येचे होईल. दुसरी संख्या बघा, 70,815. याचं विस्तारित रूप काय होईल? 70,000 अधिक 800 अधिक 10 अधिक 5. त्यानंतर तिसरी संख्या बघा, 8,35,999. याचं विस्तारित रूप बघा, 8 लक्ष अधिक 30,000 अधिक 5,000 अधिक 900 अधिक 90 अधिक 9. त्यानंतर चौथी संख्या बघा, 8,88,889. या संख्येचे विस्तारित रूप काय होईल? 8 लक्ष अधिक 80,000 अधिक 8,000 अधिक 800 अधिक 80 अधिक 9. त्यानंतर पाचवी संख्या बघा, 92,32,992. या ठिकाणी 90 लक्ष अधिक 2 लक्ष अधिक 30,000 अधिक 2,000 अधिक 900 अधिक 90 अधिक 2 असं विस्तारित रूप होईल. प्रश्न तिसरा आहे, खालील संख्यातील प्रत्येक अंकाचे स्थान व त्याची स्थानिक किंमत लिहा. पहिली संख्या आहे 35,705. यातील 3 हा अंक दशहजार स्थानी आहे म्हणून त्याची किंमत 30,000. 5 हा अंक हजार स्थानी आहे म्हणून 5 ची किंमत 5,000. 7 हा अंक शतक स्थानी आहे त्याची किंमत 700. 0 हा दशक स्थानी आहे त्याची स्थानिक किंमत 0 आणि 5 हा अंक एकक स्थानी आहे म्हणून 5 ची स्थानिक किंमत 5 होईल. त्यानंतर दुसरी संख्या आहे 7,82,899. या ठिकाणी 7 हा अंक लक्ष स्थानी आहे त्याची स्थानिक किंमत 7 लक्ष. 8 हा अंक दशहजार स्थानी आहे त्याची किंमत 80,000. 2 हा अंक हजार स्थानी आहे म्हणून त्याची किंमत 2,000. 8 हा अंक शतक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत 800. 9 हा अंक दशक स्थानी आहे त्याची किंमत 90 आणि 9 हा अंक शेवटचा एकक स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 9 होईल. तिसरी संख्या आहे 82,74,508. 8 दशलक्ष स्थान, स्थानिक किंमत 80 लक्ष. 2 लक्ष स्थानी किंमत 2 लक्ष. 7 हा अंक दशहजार स्थानी आहे स्थानिक किंमत 70,000.
4 हा अंक हजार स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 4000. 5 हा अंक शतक स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 500. 0 हा दशक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत 0 आणि 8 हा एकक स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 8. प्रश्न 4 बघा. संख्येचे विस्तारित रूप दिले आहे, त्यावरून आपल्याला संख्या लिहायची आहेत. विस्तारित रूप पहिलं बघा. 60,000 अधिक 4,000 अधिक 600 अधिक 70 अधिक 9. संख्या काय होईल? 64,679. 2. 9 लक्ष अधिक 20,000 अधिक 7,000 अधिक 800 अधिक 5. संख्या काय होईल? 9,27,805. 3. 20 लक्ष अधिक 3 लक्ष अधिक 60,000 अधिक 9,000 अधिक 500 अधिक 10 अधिक 7. संख्या काय तयार होईल? 23,69,517. 4. 7 लक्ष अधिक 80,000 अधिक 4,000 अधिक 500. संख्या काय तयार होईल? 7,84,500. बरोबर. 5 नंबरचं विस्तारित रूप बघा. 80 लक्ष अधिक 50,000 अधिक 1,000 अधिक 600 अधिक 9. यावरून संख्या काय तयार होईल? 80,51,609. बरोबर. यानंतर आपण संख्यांचा लहान मोठेपणा म्हणजे क्रमसंबंध पाहूया. हमीद. 6 अंकी किंवा 7 अंकी संख्या दिल्यास त्यापैकी लहान मोठी संख्या कशी ठरवायची? शिक्षक. 5 अंक्यापर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे तुम्हाला माहीत आहे. ज्या संख्येच्या दशहजार स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी. जर दशहजार या स्थानावरील अंक सारखे असल्यास हजार स्थानचा अंक तपासा. नंतर दिलेल्या संख्यांचा क्रम ठरवता येतो. यावरून 6 अंकी किंवा 7 अंकी संख्येतील लहान मोठेपणा ठरवण्याची रीत सुचते का पहा. हमीद. हो, सांगता येईल. सुरुवातीच्या दशलक्ष स्थानचे अंक आपण पाहूया. दशलक्ष स्थानचे अंक जर सारखे असल्यास लक्ष्यस्थानचे अंक बघू आणि ठरवू. लक्ष्यस्थानचे अंक देखील सारखे असल्यास दशहजार स्थानचे अंक बघून संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता येईल. शिवाय दिलेल्या संख्या किती अंकी आहेत यावरूनही संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता येईल, हो ना? शिक्षक. अगदी बरोबर. ज्या संख्येमध्ये अंक जास्त ती संख्या मोठी. यानंतर आपण उदाहरण संग्रह 6 पाहूया. प्रश्न पहिला. चौकटीत च्यापेक्षा लहान आणि च्यापेक्षा मोठे यापैकी योग्य चिन्ह लिहा. पहिली संख्या बघा. 5,705 लहान आहे 15,705 पेक्षा. दुसरी संख्या बघा. 22,74,705 आणि 12,74,705 यापैकी पहिली संख्या ही मोठी आहे, म्हणजे दुसरीपेक्षा मोठी, च्यापेक्षा मोठी हे चिन्ह या ठिकाणी येईल. 3 नंबरच्या संख्या बघा. 35,33,302 आणि 35,32,302 या दोन संख्यामधील पहिली संख्या मोठी आहे, म्हणजे पहिली मोठी आहे दुसरीपेक्षा, म्हणजे च्यापेक्षा मोठी
हे चिन्ह या ठिकाणी येईल. 4 नंबरच्या संख्या बघा 99,999 आणि 9,99,999. या ठिकाणी 9,99,999 हे मोठे आहे 99,999 पेक्षा, म्हणजे पहिली संख्या लहान आहे, ज्यापेक्षा लहान. 5 नंबरच्या संख्या बघा 4,80,009 आणि 4,90,008. या दोन संख्यापैकी पहिली संख्या लहान आहे दुसरीपेक्षा, म्हणजे ज्यापेक्षा लहान. 6 नंबरच्या संख्या बघा 35,80,177 आणि 35,88,172. या दोन संख्यापैकी पहिली संख्या लहान आहे दुसऱ्या संख्येपेक्षा, म्हणजे ज्यापेक्षा लहान. प्रश्न दुसरा, खालील उदाहरणे सोडवा. पहिलं उदाहरण बघा, स्वयंसिद्धा महिला बचत गटाने उडदाचे 3,45,000 पापड केले आणि स्वाभिमानी बचत गटाने उडदाचे 2,95,000 पापड तयार केले, तर कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले? उत्तर, दोन्ही संख्यामधील अंकांची संख्या समान आहे. 3 मोठे आहे 2 पेक्षा, म्हणजे निश्चितच या ठिकाणी 3,45,000 मोठे आहे 2,95,000 पेक्षा, म्हणून स्वयंसिद्धा महिला बचत गटाने अधिक पापड तयार केले. दोन, अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 2 लाख बिया जमा केल्या, तर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 3,25,000 बिया जमा केल्या. जास्त बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या? उत्तर, 3,25,000 मोठे आहे 2 लाख पेक्षा, म्हणून पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी जास्त बिया जमा केल्या. 3. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील 2,01,306 स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले. माळशिरस तालुक्यातील 1,97,208 स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले, तर कोणत्या तालुक्यात जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले? या ठिकाणी बघा 2,01,306 मोठी आहे 1,97,208 पेक्षा, म्हणून पंढरपूर तालुक्यात जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले. 4. एका प्रदर्शनात अन्नपूर्णा महिला बचत गटाने 5,12,345 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. निर्माण महिला बचत गटाने 4,12,900 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. सृजन महिला बचत गटाने 4,33,000 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली व सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने 5,11,937 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. तर सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली? कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी झाली आणि बचत गटांनी केलेल्या विक्री चढत्या क्रमाने लिहा. उत्तर 5,12,345, 4,12,900, 4,33,000 व 5,11,937 या 4 संख्यापैकी 5,12,345 ही सर्वात मोठी संख्या आहे व 4,12,900 ही सर्वात लहान संख्या आहे. म्हणून अन्नपूर्णा महिला बचत गटाने सर्वात जास्त म्हणजे 5,12,345
व निर्माण महिला बचत गटाने सर्वात कमी म्हणजे 4,12,900 एवढी विक्री केली. विक्रीचा चढता क्रम आपण पाहूया. 4,12,900, 4,33,000, 5,11,937 आणि 5,12,345 अशा पद्धतीने विक्रीचा चढता क्रम होईल. कोटीची ओळख. 99,99,999 ही सर्वात मोठी 7 अंकी संख्या आहे. या संख्येत एक ही संख्या मिळवली की 1 कोटी ही 8 अंकी लहानात लहान संख्या तयार होते. या संख्येचे वाचन 1 कोटी असे करतात. ही संख्या लिहिण्यासाठी जे नवे संख्यास्थान निर्माण करावे लागते किंवा निर्माण केले जाते त्या स्थानाला कोटीचे स्थान असे म्हणतात. 8 अंकी संख्यांचे वाचन कसे करतात हे खालील उदाहरणावरून समजून घ्या. संख्या आणि त्याचे वाचन दिलेले आहे. पहिली संख्या बघा, 8,45,12,706. दुसरी संख्या बघा, 5,61,00,000 किंवा 61,63,589. आणि तिसरी संख्या बघा, 6,09,04,034.